नमस्कार। हे 2 चमचे धने घेतले आहे, 1 चमचा जिरे घेतले आहे, ह्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकून घ्यायची आहे, चवीनुसार अर्धा चमचा मीठ टाकलं आहे आणि 1 चमचा आपण काळी मिरी टाकणार आहोत। तर हे मिक्सरला वाटून घ्यायचं आहे, मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे। आता मिक्सरला वाटून घेतलं की हे आपण एका मोठा वाडग्यामध्ये काढून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये चांगलं त्याचं असं दरदरीत पेस्ट दरदरीत करून वाटून घ्यायचं आहे, बारीक नाही। आता हे 1 वाटी चण्याचं पीठ घेतलं आहे। आता हे बाजरीचं पीठ आहे अर्धी वाटी, हे तांदूळाचं पीठ आहे अर्धी वाटी। आता तांदूळाचं पीठ टाकून झालं की हे ज्वारीचं पीठ आहे अर्धी वाटी आणि हे गव्हाचं पीठ आहे अर्धी वाटी। असं सगळं हे चांगलं मिक्स करून घ्यायचं, म्हणजे त्याला तो मसाला पूर्ण पिठाला आपल्याला लावून घ्यायचा आहे आणि असं चोळून घ्यायचं आहे, म्हणजे चांगला खमंग वास येतो आणि खाण्यालाही एकदम चविष्ट लागतात। असं सगळं चोळून घ्यायचं त्याला मसाला, म्हणजे धने जिरे पूड आणि काळी मिरीचा त्याला मस्त एक सुगंध लागतो। आता त्याच्यामध्येच मी पाणी टाकलं होतं मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि हे गरम पाणी ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि हे आपण जसं जास्त गरम नाही पाणी करायचं आहे, फक्त कोमट पाणी करायचं आहे आणि त्याच्यात आपण हे पीठ मळून घ्यायचं आहे। आता हे चांगलं सैलसर पीठ मळून घ्यायचं आहे, एकदम आपण चपातीला करतो असं पीठ नाही, थोडंसं अजून सैलसर असं पीठ मळून घेतलं की असं हे बघा पिठाचा गोळा मळून झाला की नंतर मग एका प्लास्टिकच्या पिशवीला थोडंसं तेल लावून, नाहीतर आपण हे बटर पेपरवरती पण करू शकतो। तर मी प्लास्टिकची पिशवी घेतली, जर तुमच्याकडे बटर पेपर असेल तर त्याच्यावरती करा, नाहीतर प्लास्टिक शीट। आता कढईमध्ये तेल गरम करत ठेवले। आता हे ना चांगलं ह्याचा गोळा घेऊन आपण त्याच्यावरती थापून घ्यायचं आहे आणि तेल गरम झालं की ह्याच्यामध्ये हे वडे मसाला वडे आपण सोडून घ्यायचे आहेत। ह्याच्यामध्ये मी घरचा मसाला नाही टाकला आहे, कारण का मग त्याच्यामुळे पूर्ण धने जिरे आणि काळी मिरीची टेस्ट जाईल, म्हणून मी घरचा मसाला नाही टाकला। कारण आपण हे कशासोबतही खाऊ शकतो, म्हणून आपण छोले मस्त काळ्या वाटाण्याची उसळ ह्याच्यासोबत हे खाऊ शकतो, नाहीतर नुसतंच पण खाल्लं तरी मस्त लागेल ह्याची टेस्ट। तर तुम्ही एकदा हे करून बघा, कसे वाटले हे वडे मला कमेंट करून सांगा। हे बघा मस्त खाण्याला एकदम टेस्टी आणि खमंग असे मस्त 5 पिठाचे वडे बनवले आहेत। तुम्हाला कसे वाटले हे मला कमेंट करून सांगा आणि माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। हे बघा किती दिसायलाही सुंदर दिसतं आणि खाण्यालाही एकदम टेस्टी लागणार आहेत हे वडे। हे मस्त छोले बनवले होते, तर छोले बरोबर ठेवले आहे। तुमच्याकडे काळ्या वाटाण्याची उसळ ह्याच्याबरोबर ते अप्रतिम लागतील। धन्यवाद।